इचलकरंजी वाहतूक नियंत्रण शाखेच्या नियोजन शून्य आणि मनमानी कारभारामुळे वाहनधारक नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। येड्राव शिरोळ या महत्वाच्या मुख्य मार्गावर बॅरिकेड्स उभारून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना तब्बल 1.5 किलोमीटरचा वळसा घालून पर्यायी मार्गाने प्रवास करण्यास भाग पडले जात आहे। विशेष म्हणजे हा पर्यायी मार्ग डांबरी नसून पावसाळ्यामुळे चिखल आणि दलदलीत परिवर्तित झाला आहे। 4 चाकी वाहनांना काही प्रमाणात मार्ग काढता येत असला तरी दुचाकी स्वारांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। वाहतूक शाखेकडून चौकातील सुरू असलेले रस्त्याच्या कामाचे कारण पुढे केले जात आहे, मात्र काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एकेरी वाहतुकीचे प्रभावी नियोजन करणे ही वाहतूक पोलिसांची जबाबदारी होती। दुर्दैवाने ते नियोजन पूर्णपणे फसले। त्या काळात घडलेल्या एका अपघाताचे कारण पुढे करून आता संपूर्ण मुख्य मार्गच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे स्वतःच्या नियोजनातील त्रुटींचा भार थेट नागरिकांवर टाकला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। येड्राव चौक हा इचलकरंजीला शिरोळ तालुक्यासह इतर भागांशी जोडणारा अत्यंत वर्दळीचा आणि महत्वाचा मार्ग आहे। अशा ठिकाणी कोणतेही सक्षम पर्यायी नियोजन न करता मुख्य रस्ताच बंद केल्याने हजारो वाहनधारकांचा वेळ, इंधन आणि पैसा वाया जात आहे। त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी नागरिकांनाच वेठीस धरण्याचा हा प्रकार असून नियोजन शून्य कारभाराचा नाहक फटका सर्वसामान्यांना बसत आहे। मुख्य रस्ता बंद करून नेमके काय साध्य केले जात आहे असा संतप्त सवाल आता वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे। नागरिकांनी तातडीने योग्य नियोजन करून मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे।